Welcome to session 17. Yesterday, in last session, we have seen some problems on by parts. Today, in this session, we also see some problems on remaining problems on this method by parts. Okay, let us start. First problem, integration of x square into tan inverse x dx. According to Layard rule, this is algebraic part, polynomial algebraic part. मोनोमियल, बायोनोमियल, क्वाड्रेटिक, क्यूबिक काही असो, हा अल्जेब्रिक पार्ट आणि हा तुम्हाला माहिती आहे इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. And therefore by Layard rule, by L-I-A-T-E, by Layard rule, who is first? I and then A, म्हणजेच U बरोबर कोण आहे? tan इनवर्स x आहे आणि V बरोबर कोण आहे? x स्क्वेअर आहे. U उरलेला V, जो पहिला येईल तो पहिला झाला एकदा. हा रूल तुमच्याकडे आहे अँड देअरफॉर हा रूल मी वापरणार. I इक्वल टू इंटिग्रेटिंग बाय पार्ट्स U मीन्स tan इनवर्स x इंटिग्रेशन ऑफ V x स्क्वेअर dx मायनस इंटिग्रेशन ऑफ ब्रॅकेट, बघा मायनस इंटिग्रेशन ऑफ ब्रॅकेट डेरिव्हेटिव्ह ऑफ tan इनवर्स x, डेरिव्हेटिव्ह ऑफ tan इनवर्स x इंटू इंटिग्रेशन ऑफ x स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू x, दोघांचा गुणाकार करून त्याचं पुन्हा विथ रिस्पेक्ट टू x इंटिग्रेशन घ्यायचं आहे. बघा बरं इथपर्यंत काही शंका असतील, एनी प्रॉब्लेम? ओके, बघा याच्या पुढे दॅट इज इक्वल टू पुढचा पार्ट tan इनवर्स x ॲज इट इज, एम आय करेक्ट, इंटू व्हॉट इज इंटिग्रेशन ऑफ x स्क्वेअर, पॉवर आहे एक ॲड करा तोच डिनॉमिनेटरला घ्या, मायनस इंटिग्रेशन ऑफ tan इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह सगळ्यांना माहिती आहे इंटू x क्यूब अपॉन 3 झाला दोघांचा गुणाकार विथ रिस्पेक्ट टू x. ओके, दॅट इज इक्वल टू x क्यूब अपॉन 3 इंटू tan इनवर्स x, ही टर्म फक्त पुढे घेतली, मायनस कॉन्स्टंट आउटसाइड 1 अपॉन 3 x क्यूब इंटू 1 प्लस x स्क्वेअर dx. एम आय करेक्ट? आता का मोठा आहे? न्यूमरेटर मोठा आहे आणि न्यूमरेटर मोठा असेल तर आपण काय करतो? ॲक्च्युअल डिव्हिजन करतो. म्हणजेच काय? एक्स स्क्वेअर प्लस 1ने कुणाला भाग द्यायचा? एक्स क्यूबला भाग द्यायचा. कितीने भाग जाईल? एक्स क्यूब अपॉन एक्स स्क्वेअर, एक्स इंटू एक्स क्यूब, एक्स इंटू 1 प्लस एक्स, दोघांची सबट्रॅक्शन करा, शिल्लक काय राहील? हा गेला, म्हणजेच काय राहिला बघा 0 मायनस एक्स शिल्लक राहिला. आता डिग्री याच्यापेक्षा कमी आहे अँड देअरफॉर आपल्याला एक्स क्यूबचं रूपांतर कसं करता येईल? कुणी भाग दिला? एक्स स्क्वेअर प्लस 1, कितीचा भाग गेला? एक्स, आणि बाकी किती उरली? मायनस 8. डिवायडंट इक्वल टू डिवायझर इंटू क्वोशंट प्लस रिमाइंडर. त्या फॉर्ममध्ये हा लिहायचा, हा इथं वापरायचा. का? न्यूमरेटर मोठा आहे म्हणून, न्यूमरेटर मोठा आहे म्हणून हा पर्याय. दॅट इज एक्स क्यूब अपॉन 3 इंटू tan इनवर्स एक्स मायनस 1 अपॉन 3 इंटिग्रेशन ऑफ, 3 प्रकार आहे. डिग्री सेम असती तर प्लस 1 मायनस 1 ॲडजस्ट केला असता. इफ डिग्री सेम ॲडजस्ट डिनॉमिनेटर इन न्यूमरेटर, डिग्री जास्त आहे डिवाइड ॲक्च्युअल आणि कमी आहे ॲडजस्ट डेरिव्हेटिव्ह. 3 पर्याय तुम्हाला सांगतो. इक्वल असेल तर हा वरती ॲडजस्ट करायचा, जास्त असेल तर भागाकार करायचा, कमी असेल तर डेरिव्हेटिव्ह ॲडजस्ट करायचा. ओके, एक्स हा एक्स इंटू एक्स स्क्वेअर प्लस 1 मायनस एक्स अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर ॲज इट इज. नंतर डिवाइड
सेपरेटली, प्रत्येकाला सेपरेट डिव्हाइड करा. दॅट इज इक्वल टू, ही स्टेप मी इकडे घेतो आहे. दॅट इज इक्वल टू एक्स क्यूब अपॉन 3 टॅन इनवर्स एक्स मायनस 1 अपॉन 3 सेपरेट डिव्हाइड केला तर काय होईल बघा, मायनस 1 अपॉन 3 एक्स स्क्वेअर प्लस 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर कॅन्सल होईल. काय राहील फक्त एक्स मायनस, बरोबर आहे, एक्स अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू एक्स. एम आय करेक्ट? बघा बरं, सेपरेट डिव्हाइड केला, हा कॅन्सल झाला. याला डिव्हाइड केला, मायनस एक्स अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. ओके, आलं तुमचं आन्सर, विच इज इक्वल टू एक्स क्यूब अपॉन 3 इंटू टॅन इनवर्स एक्स मायनस 1 अपॉन 3 एक्सचा डेरिव्हेटिव्ह एक्स स्क्वेअर अपॉन 2 मायनस याचाही आलं. आता राहिला प्रश्न याचा, एक्स अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर डी एक्स. मी तुम्हाला म्हटलं होतं बघा, इथं डिग्री जास्त होती म्हणून प्रत्यक्ष भागाकार केला. आता डिग्री कमी आहे, न्यूमरेटर लहान आहे, मग याचा डेरिव्हेटिव्ह ॲडजस्ट करायचा. काय कमी आहे, काय कमी आहे, 1 प्लस एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय आहे, 2x आहे. 2 आहे का इथं, 2 लिहिला होता का, नाही. पुन्हा मल्टिपल अँड डिव्हाइड बाय 2. काय केला याला, ॲडजस्ट डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर. डिनॉमिनेटरचा मी डेरिव्हेटिव्ह ॲडजस्ट करा आणि बघा संपलं माझं ॲन्सर. एक्स क्यूब अपॉन 3 टॅन इनवर्स एक्स मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 6, हा मायनस प्लस 1 अपॉन 3 इंटू 2 6. याचा डेरिव्हेटिव्ह वरती आहे लॉग ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन सी. आणि बघा बरं ॲन्सर, एकदम छान प्रॉब्लेम. ओके, पुन्हा सॉल्व करून बघा, पुन्हा येईल. ओके, अप टिल नो प्रॉब्लेम. त्याच टाईपचे हे 2 प्रॉब्लेम तुमच्यासाठी. एक्स क्यूब इंटू टॅन इनवर्स एक्स, हा तुमचा टॅन इनवर्स म्हणजे यू आहे आणि हा अल्जेब्रिक म्हणजे व्ही आहे. हा बाहेर घ्या. एक्स क्यूबचं इंटिग्रेशन काय, एक्स रेस टू 4 अपॉन 4 मायनस एक्स रेस टू 4 अपॉन 4 इंटू 1 प्लस एक्स स्क्वेअर, 1/4 आउटसाईड, एक्स रेस टू 4 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. कशाला करायचं, एक्स रेस टू 4ला भाग द्यायचा, 1 प्लस एक्स स्क्वेअर म्हणजे हा कितीचा भाग केला, एक्स स्क्वेअर एक्स रेस टू 4 प्लस एक्स स्क्वेअर, चिन्ह बदला, मायनस एक्स स्क्वेअर. मग मायनस एक्स स्क्वेअर इथंही एक्स स्क्वेअर आहे, -1ने भाग द्या, मायनस एक्स स्क्वेअर -1, पुन्हा चिन्ह बदला, काय शिल्लक राहील 1. आणि मग एक्स रेस टू 4 बद्दल मला काय घेता येईल, एक्स स्क्वेअर प्लस 1 इंटू एक्स स्क्वेअर -1 प्लस 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 1. सेपरेट डिव्हाइड करा, काय राहील, एक्स स्क्वेअर -1 प्लस 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 1. आणि याचं इंटिग्रेशन एक्स क्यूब अपॉन 3 मायनस एक्स प्लस 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर टॅन इनवर्स एक्स. आणि तुमचा ॲन्सर येऊन जाईल. फक्त मागच्यासारखाच आहे, पेशन्स ठेवा, 1 बाय 1 स्टेप सोडवा, ॲन्सर येऊन जाईल. तसाच हा आहे, इथं डिग्री सेम येणार. एक्सचं इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर बाय 2, टॅन इनवर्सचं डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर प्लस 1 -1 ॲडजस्ट करा, सेपरेट डिव्हाइड करा, सेपरेट इंटिग्रेशन घ्या, ॲन्सर येऊन जाईल. ट्राय तर करून बघा, नाही जमलं तर आय एम हिअर. ओके, आपल्या पुढच्या प्रॉब्लेमकडे जाऊया. इंटिग्रेशन ऑफ एक्स अपॉन 1 प्लस साइन एक्स. आपण यू इंटू व्ही रूल बघतोय, यू अपॉन व्ही रूल नाही. यू अपॉन व्ही रूल आपल्याकडे नाही, यू इंटू व्ही रूल आहे. म्हणून काय करायचं, असा प्रॉब्लेम जर आला तर याला इंटिग्रेशनमध्ये आपण काय करतो माहिती आहे, मल्टिप्लाय अँड डिव्हाइड बाय कॉन्जुगेट 1 मायनस साइन एक्सने मल्टिपल आणि डिव्हाइड करायचं. 1 प्लस साइन कॉस काही हो, 1 प्लस समथिंग किंवा सेक एक्स कोसेक एक्स
टॅन एक्स सेक एक्स मल्टिपल अँड डिव्हाइड बाय कॉन्जुगेट ऑफ डिनॉमिनेटर, म्हणजे चिन्ह बदलायचं, त्याने मल्टिपल आणि डिव्हाइड करायचं. ओके, दॅट इज इक्वल टू एक्स इंटिग्रेशन ऑफ एक्स इंटू 1 मायनस साइन एक्स अपॉन 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स. एम आय करेक्ट? एम आय करेक्ट? ए प्लस बी, ए मायनस बी, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, 1चा स्क्वेअर 1, साईनचा स्क्वेअर साइन स्क्वेअर. अँड व्हॉट इज 1 मायनस साइन स्क्वेअर? व्हॉट इज 1 मायनस साइन स्क्वेअर? एक्स इंटू ब्रॅकेट 1 मायनस साइन एक्स अपॉन कॉस स्क्वेअर एक्स डी एक्स. 1 मायनस साइन स्क्वेअर ऐवजी मी कॉस स्क्वेअर. ओके, एक्स अल्जेब्रिक आहे, हा पूर्ण पार्ट ट्रिग्नोमेट्रिक आहे. याचं सिम्प्लिफिकेशन करू. एक्स इंटू ब्रॅकेट 1 अपॉन कॉस स्क्वेअर मायनस साइन अपॉन कॉस स्क्वेअर एक्स विथ रिस्पेक्टिव्ह एक्स. अप टिल एनी प्रॉब्लेम? बघा, खूप छान प्रॉब्लेम आहे, एकदम स्लोली चाललो आहे. दॅट इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ एक्स इंटू 1 अपॉन कॉस स्क्वेअर म्हणजेच काय सेक स्क्वेअर मायनस साइन अपॉन कॉस टॅन एक्स इंटू 1 अपॉन कॉस सेक एक्स विथ रिस्पेक्टिव्ह एक्स. हा पूर्ण पार्ट कशात मोडतो? ट्रिग्नोमेट्रीमध्ये मोडतो. हा कशात आहे? अल्जेब्रिकमध्ये आहे. मग यू कोण आहे? ए आणि नंतर टी आहे, म्हणजेच हा काय आहे तुमचा बाय कोणता रूल? आपला LIATE, बाय लाईट रूल. यू म्हणजे कोण? अल्जेब्रिक पहिल्यांदा आहे आणि नंतर ट्रिग्नोमेट्रिक पहिल्यांदा आहे. सेक स्क्वेअर एक्स मायनस टॅन एक्स सेक एक्स, हा पूर्ण पार्ट ट्रिग्नोमेट्रिक आहे. ओके, इंटिग्रेटिंग बाय पार्ट्स रूल तुमच्याकडे आहे. अँड देअरफॉर आय इक्वल टू यू. यू म्हणजे कोण? एक्स इंटू इंटिग्रेशन ऑफ व्ही. व्ही म्हणजेच कोण? सेक स्क्वेअर एक्स मायनस टॅन एक्स सेक एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स मायनस. एम आय करेक्ट? बघा बरं, मायनस मायनस इंटिग्रेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स इंटू इंटिग्रेशन ऑफ सेम पार्ट. कोणता? इंटिग्रेशन ऑफ, इथं नाही लिहित आपण, इथं घेणार मायनस इंटिग्रेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स इंटू इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर एक्स मायनस टॅन एक्स सेक एक्स डी एक्स, दोघांचा गुणाकार विथ रिस्पेक्टिव्ह एक्स. ओके, अप टिल एनी प्रॉब्लेम? नेक्स्ट स्टेप, विच इज इक्वल टू एक्स ॲज इट इज. सेक स्क्वेअरचं इंटिग्रेशन टॅन एक्स सेक एक्स, कुणाचा डेरिव्हेटिव्ह आहे? सेकचा, मायनस इंटिग्रेशन ऑफ बघा एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 इंटू सेक स्क्वेअरचं इंटिग्रेशन टॅन मायनस टॅन एक्स सेक एक्सचं कुणाचा डेरिव्हेटिव्ह आहे? सेक एक्स. एम आय करेक्ट? विथ रिस्पेक्टिव्ह एक्स. आता फक्त रायटिंग प्रोसेस आहे. दॅट इज इक्वल टू बघा एक्स इंटू ब्रॅकेट टॅन एक्स मायनस सेक एक्स, 1ने कुणालाही गुणलं हाच पार्ट राहणार, मायनस टॅनचं इंटिग्रेशन ऑफ टॅनचं इंटिग्रेशन आहे लॉग ऑफ सेक एक्स. ओके, मायनस सेकचं इंटिग्रेशन लॉग ऑफ सेक एक्स प्लस टॅन एक्स प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन टॅनचं इंटिग्रेशन लॉग ऑफ सेक एक्सचं इंटिग्रेशन लॉग ऑफ सेक एक्स प्लस टॅन एक्स
जास्तीत जास्त सिम्प्लिफिकेशन बघा, एक्स इंटू ब्रॅकेट टॅन एक्स मायनस सेक एक्स मायनस लॉग ऑफ लॉग ए मायनस लॉग बी सेक एक्स अपॉन सेक एक्स प्लस टॅन एक्स प्लस सी, आणि या सेकचं रूपांतर जर केलं तर 1/1 प्लस साईन एक्स असं येईल, आणि असा हा तुमचा प्रॉब्लेम, हे तुमचं ॲन्सर. ओके, काही शंका आहे का? बघा, एकदम सिंपल प्रॉब्लेम आहे. ओके, मग प्रॉब्लेम कसे तयार होतात तर बघा, याचा पॅरलल प्रॉब्लेम तुमच्यासाठी देतो आहे. ओके, बघा तुमच्यासाठी 2 प्रॉब्लेम दिले, यापैकी एक मी सोडून देणार तुम्हाला, कारण याला आणखी एक मेथड आहे. 1 प्लस कॉस आणि 1 मायनस कॉससाठी आपल्याकडे फॉर्म्युले आहेत, म्हणून याला तसा फॉर्म्युला नाही म्हणून. ओके, यालाही काय करायचं, मल्टिपल अँड डिवाइड बाय 1 प्लस साईन एक्स, मग एक्स इंटू ब्रॅकेट 1 प्लस साईन एक्स अपॉन 1 मायनस साईन स्क्वेअर म्हणजे कॉस स्क्वेअर, डिवाइड सेपरेटली, यू माना व्ही माना, बाय पार्ट्स वापरा, मागच्याप्रमाणे सॉल्व करा. पॅरलल प्रॉब्लेम आहे हा, जमेल तुम्हाला. ओके, राहिला प्रश्न याचा एक प्रॉब्लेम मी घेतो, एक तुम्ही सोडवायचा. समजा आपण घेतला की आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ एक्स इंटू 1 प्लस कॉस एक्स, हा प्रॉब्लेम घ्यायचा आहे आपल्याला. मायनसचा तुम्ही सोडवा, काय करायचं बघा. 1 प्लस कॉससाठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे, आठवतो कुठला, 1 प्लस कॉस इक्वल टू 2 कॉस स्क्वेअर एक्स बाय 2. मग मायनसचा घेतला तर 2 साइन स्क्वेअर एक्स बाय 2. फॉर्म्युला फक्त कॉस स्क्वेअर ऐवजी साइन स्क्वेअर होईल. त्यातला 1/2 कॉन्स्टंट आहे. इंटिग्रेशन ऑफ एक्स इंटू 1 अपॉन कॉस स्क्वेअर, कॉस स्क्वेअर कोणाचा रेसिप्रोकल आहे, सेक स्क्वेअरचा, किंवा 1 अपॉन कॉस स्क्वेअर म्हणजेच सेक स्क्वेअर. आले 2 फंक्शन. हा कशात मोडतो, अल्जेब्रिकमध्ये मोडतो. हा कशात मोडतो, ट्रिग्नोमेट्रीमध्ये मोडतो. म्हणजेच हा कोण आहे, यू आहे, हा कोण आहे, व्ही आहे. कशामुळे, या रूलमुळे. आणि मग वापरा रूल. अँड देअरफॉर काय येईल, देअरफॉर 1/2 ॲज इट इज, देअरफॉर 1/2 ॲज इट इज. ओके, कॉन्स्टंट यू म्हणजेच एक्स, इंटिग्रेशन ऑफ व्ही सेक स्क्वेअर एक्स अपॉन 2 विथ रिस्पेक्ट टू एक्स मायनस इंटिग्रेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स इंटू इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर एक्स बाय 2 डी एक्स ब्रॅकेट कंप्लीट विथ रिस्पेक्टिव्ह एक्स. काही शंका इथपर्यंत बघा. दॅट इज इक्वल टू 1/2 ॲज इट इज, एक्स ॲज इट इज, सेक स्क्वेअर कोणाचा डेरिव्हेटिव्ह आहे, टॅनचा, एक्स बाय 2 सहगुणक आला, कोइफिशियंट आला डिनॉमिनेटरला, एक्सचा कोइफिशियंट काय येईल, 1/2 येईल, मायनस इंटिग्रेशन ऑफ ब्रॅकेट एक्सचा स्वतःची डेरिव्हेटिव्ह 1, सेक स्क्वेअरचं इंटिग्रेशन आत्ताच लिहिलं आहे, टॅन एक्स बाय 2 अपॉन 1/2 विथ रिस्पेक्ट टू एक्स. ओके, दॅट इज इक्वल टू, या 1/2ने मध्ये गुणलं तर हा 1/2 आणि हा 1/2, किंवा थोडा वेळ राहू द्या. डिनॉमिनेटर कुठं जाणार, न्यूमरेटरला, 2x इंटू टॅन ऑफ एक्स बाय 2, हाही बाहेर येईल, -2 1 इंटू टॅन एक्स बाय 2 विथ रिस्पेक्ट टू एक्स. ब्रॅकेट सॉल्व करा, 1/2 इंटू 2x एक्स इंटू टॅन ऑफ एक्स बाय 2, 1/2 इंटू 2 कॅन्सल होईल, टॅनचं इंटिग्रेशन लॉग ऑफ सेक अपॉन कोइफिशियंट 1/2 प्लस सी, आणि पुढं डिनॉमिनेटर कुठं जाईल, न्यूमरेटरला जाईल, आणि तुमचं ॲन्सर येईल एक्स इंटू टॅन ऑफ एक्स बाय 2 -2 इंटू लॉग ऑफ सेक ऑफ एक्स बाय 2 प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन सी. आणि असा हा प्रॉब्लेम. म्हणून म्हटलं हे एकदम सोपे प्रॉब्लेम आहेत, थोडंसं फक्त थिंकिंग करा, येऊन जाईल. प्रॅक्टिसचा भाग आहे, जेवढी प्रॅक्टिस जास्त तेवढे प्रॉब्लेम हाताखालून, जेवढे व्हरायटी जातील तेवढं चांगलं. ओके, तर असा हा एक प्रॉब्लेम.
वन मोर प्रॉब्लेम. एक्स इंटिग्रेशन ऑफ एक्स इंटू टॅन स्क्वेअर एक्स. अडचण बघा इथं काय आहे, का घेतलं त्याचं रिझन आहे. प्रत्येक प्रॉब्लेमची काहीतरी वेगळा प्रॉब्लेम असतो. आता लायट रूलनुसार हा काय आहे, ट्रिग्नोमेट्री आहे, हा अल्जेब्रिक आहे, मग हा आपला रूल आहे. कोण पहिल्यांदा आहे हो, कोण पहिल्यांदा आहे, अल्जेब्रिक पहिल्यांदा आहे, म्हणजे हा यू आहे, हा व्ही आहे. पण रूलमध्ये मी तुम्हाला पहिलंच वाक्य म्हटलं होतं रूल लिहिताना की व्ही मस्ट बी इंटिग्रेबल. टॅन स्क्वेअरचं इंटिग्रेशन माहिती पाहिजे आहे का. टॅन स्क्वेअर कुणाचा डेरिव्हेटिव्ह आहे माहिती आहे का, कुणाचाच नाही. मग आणि आपला तर रूल सांगतो, ह्या रूलनुसार याचं इंटिग्रेशन माहिती पाहिजेच, त्याच्याशिवाय पुढे जाताच येत नाही. कारण रूलमध्ये याला यू मानताच येणार नाही, हा आपला कन्सेप्ट आहे. मग ह्या टॅन स्क्वेअरचं इंटिग्रेशन माहीत नाही, मग त्याच्यासाठी काय करणार, यस आयडेंटिटी वापरणार. मग टॅन स्क्वेअरची किंमत काय घेतो आपण, सेक स्क्वेअर एक्स मायनस 1. पुन्हा चेक करा याचं इंटिग्रेशन माहिती आहे का. काय केला मी, आयडेंटिटी वापरली, कोणती, 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा. का तर रूल सांगतो मला व्हीचं इंटिग्रेशन माहिती पाहिजे, नव्हतं माहिती, मग आयडेंटिटी वापरून त्याचं रूपांतर केलं. हा माहिती आहे टॅनचा आहे आणि हा एक्सचा आहे, म्हणजे माहिती झालं. ओके, सेपरेट डिवाइड करा. इंटिग्रेशन ऑफ एक्स इंटू सेक स्क्वेअर एक्स डी एक्स मायनस एक्स इंटू 1 एक्स डी एक्स. बघा बरं काही शंका आहे का. ब्रॅकेट सॉल्व केले, कारण एक पार्ट साधा आहे, एक बाय पार्टचा पार्ट आहे. आता पुन्हा हा कोण आहे, यू आहे, आणि हा कोण आहे, व्ही आहे का, हा तुमचा रूल आहे. ओके, मग घ्या इंटिग्रेशन अँड देअरफॉर काय येईल आपला आन्सर. देअरफॉर बघा इंटिग्रेशन ऑफ इक्वल टू यू इंटिग्रेशन ऑफ व्ही, एकदम सोपा पार्ट, मायनस इंटिग्रेशन ऑफ, आता ही स्टेप मी डायरेक्ट लिहितो, डेरिव्हेटिव्ह ऑफ यू म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह काय आहे, 1 सेक स्क्वेअरचं इंटिग्रेशन टॅन एक्स. नसेल तर ती स्टेप आपली लिहून टाका, म्हणजे गोंधळ कमी होईल. एक्स इंटू इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर एक्स डी एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. तुमच्याकडनं काय होतं, इथं लिहिलं जातं इथपर्यंत, पण याच्या पुढे गोंधळ होतो, म्हणून ही स्टेप महत्त्वाची आहे. मायनस आहे तसंच, आणि एक्सचं इंटिग्रेशन काय येईल हो, हा राहिला, याचं इंटिग्रेशन काय येईल, एक्स स्क्वेअर अपॉन 2 येईल. ओके, प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन सी. चेक करूया, दॅट इज इक्वल टू एक्स सेक स्क्वेअरचं इंटिग्रेशन टॅन एक्स मायनस इंटिग्रेशन ऑफ 1 इंटू टॅन एक्स with respect to x minus x square upon 2 plus c, which is equal to x tan x minus 1 into tan आणि tanचं इंटिग्रेशन log of sec x minus x square by 2 plus c, आणि संपला तुमचा प्रॉब्लेम. मग याला पॅरलल प्रॉब्लेम तुम्हाला कोणता घेता येईल, तुमच्यासाठी बघा, फक्त काय करतो मी, इंटिग्रेशन ऑफ एक्स टॅन ऐवजी काय घेतला, कॉट स्क्वेअर एक्स, पॅरलल आयडेंटिटी. मग 1 प्लस कॉट स्क्वेअर इक्वल टू कोसेक स्क्वेअर थीटा, ती आयडेंटिटी वापरा आणि याला पॅरलल प्रॉब्लेम सॉल्व करा. हा प्रॉब्लेम तुमच्यासाठी, मी प्रत्येक प्रॉब्लेमला पॅरलल प्रॉब्लेम देतो आहे, लक्षात या, आणि हे सॉल्व करून बघा. ओके, नेक्स्ट प्रॉब्लेम, one more problem, इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर इंटू साइन ऑफ 3x. ते कशाला घेतला, आम्हाला येतो हा प्रॉब्लेम. यस, मला काहीच म्हणायचं नाही, हा अल्जेब्रिक पार्ट आहे, म्हणजे यू आहे हा. का हे त्याचं कारण आहे. ह्या रूलनुसार डायरेक्ट तुम्ही असं घेतलं तरी चालेल. हा अल्जेब्रिक पहिल्यांदा आला, मग ट्रिग्नोमेट्रिक आला. हा यू आहे, हा व्ही आहे. व्हीचं इंटिग्रेशन माहिती आहे, साईनचं इंटिग्रेशन मायनस कॉस. ओके, मग इंटिग्रेटिंग बाय पार्ट्स तुमचा रूल स्टार्ट झाला बघा. देअरफॉर आय इक्वल टू
आय इक्वल टू काय येईल? यस, यू इंटिग्रेशन ऑफ व्ही साइन 3x with respect to x minus integration of derivative of x square into integration of sin 3x with respect to x bracket complete with respect to x. up till any problem? रूलमध्ये फक्त किमती टाकल्या. पुढची स्टेप स्लो डाऊन जा. एक्स स्क्वेअर साईनचं इंटिग्रेशन मायनस कॉस 3x कोइफिशियंट आला डिनॉमिनेटरला मायनस इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x इंटू साईनचं इंटिग्रेशन मायनस कॉस 3x अपॉन 3 विथ रिस्पेक्ट टू x. एम आय करेक्ट? दॅट इज इक्वल टू मायनस x square into cos 3x upon 3. Am I correct? Minus x square into cos 3x upon 3. ओके. आता हा मायनस बाहेर येईल म्हणजे काय होईल? प्लस कॉन्स्टंट संख्या असेल तर बाहेर 2/3 तो पण बाहेर घेतला. इंटिग्रेशन ऑफ काय राहिलं? x इंटू कॉस 3x विथ रिस्पेक्ट टू x. पुन्हा दोघं जण आले. पुन्हा प्रॉडक्ट आला. प्रॉडक्ट गेला का? नाही, फक्त पॉवर कमी झाला. 2चा 1 पॉवर झाला. पुन्हा लाईट रूलनुसार दिस इज यू अँड दिस इज व्ही. का? बाय लाईट रूल. या रूलनुसार पुन्हा हा यू आहे, हा व्ही आहे, पुन्हा बाय पार्ट्स. दॅट इज इक्वल टू मायनस एक्स स्क्वेअर इंटू कॉस 3x अपॉन 3 प्लस 2/3 आउटसाइड यू इंटिग्रेशन ऑफ व्ही कॉस 3x विथ रिस्पेक्ट टू x. आता ही स्टेप डायरेक्ट घेतो. याचा डेरिव्हेटिव्ह 1 कॉसचं इंटिग्रेशन. कॉस कुणाचा डेरिव्हेटिव्ह आहे? साइन 3x. कोइफिशियंट आला डिनॉमिनेटरला विथ रिस्पेक्ट टू x. काय केलं बघा बरं, काय केलं मी? ही जी स्टेप आहे ही डायरेक्ट लिहिली. याचा डेरिव्हेटिव्ह गुणिले याचं इंटिग्रेशन लिहिलं. दॅट इज इक्वल टू मायनस एक्स स्क्वेअर इंटू कॉस 3x अपॉन 3 प्लस 2/3 इंटू ब्रॅकेट x कॉसचं इंटिग्रेशन साइन 3x अपॉन 3. पुन्हा कॉन्स्टंट आउटसाइड -1/3 इंटिग्रेशन ऑफ काय राहील? पुन्हा साइन 3x विथ रिस्पेक्ट टू x. ब्रॅकेट सॉल्व करा, ॲन्सर पण लिहून टाका. बघा तुमचा ॲन्सर आला आहे मायनस एक्स स्क्वेअर इंटू कॉस 3x अपॉन 3 प्लस 2x साइन 3x अपॉन 339 प्लस मायनस 2/9 आणि साइनचं इंटिग्रेशन मायनस कॉस 3x पुन्हा कोइफिशियंट आला डिनॉमिनेटरला प्लस c. लास्ट स्टेप आणि संपला तुमचा प्रॉब्लेम. बघा मायनस एक्स स्क्वेअर कॉस 3x अपॉन 3 प्लस 2x अपॉन 9 साइन 3x हा मायनस प्लस 2/27 कॉस 3x प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन c. आणि असा हा तुमचा प्रॉब्लेम. आता साइन 3x ऐवजी तुम्ही कॉस घेऊ शकता. झाला तुमचा पुढचा प्रॉब्लेम तयार. प्रॉब्लेम किती पण घेता येतात, प्रॉब्लेम समजून घ्या. बघा इथं डबल बायपार्ट्स वापरला मी. इथं पहिल्यांदा वापरला आणि इथं दुसऱ्यांदा वापरला. 2दा बायपार्ट. जर x³ घेतला तर 3दा, x⁴ घेतला तर 4दा. पुन्हा एक्सच्या पॉवर. कारण ट्रिग्नोमेट्री फिक्स आहे. ट्रिग्नोमेट्रीचं इंटिग्रेशन साईनचं कॉस येईल, कॉसचं पुन्हा साईन कॉस हे येत राहील. साईन चेंजेस होतील फक्त.
ओके, त्याच्यामुळे असा हा डबल इंटिग्रेशनचा प्रॉब्लेम. ओके, याच्यावरचे आणखी काही प्रॉब्लेम आपण पुढच्या सेशनमध्ये घेऊ. अप टिल वी स्टॉप हिअर.